नमस्कार मित्रांनो, येणारा जो काळ आहे तो आहे जेनेटिक थेरपीचा। जेनेटिक थेरपी म्हणजे काय आणि जेनेटिक थेरपीची सुरुवात झालेली आहे ती पीआरपी सोल्युशन किंवा स्टेम सेल मुळे सुरुवात झालेली आहे आणि त्या पीशॉट बद्दल किंवा पीआरपी थेरपी बद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। खरोखर जर तुम्हाला पण इरेक्टाइल डिस्फंक्शन असेल किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल तर सगळ्यात चांगली आणि सगळ्यात बेस्ट आणि विदाउट मेडिसिन जर ट्रीटमेंट चांगले ज्याचे रिझल्ट भेटतात ती आहे पी-शॉट थेरपी। पी-शॉट थेरपी बद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे। मित्रांनो, खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा। तर मित्रांनो, पी-शॉट थेरपी, पी-शॉट किंवा पीआरपी किंवा पायरस थेरपी, प्रायस थेरपी हे एकच नाव आहेत। कारण की याच्यामध्ये काय करतो आपण की इट इज अ ऑटोजिनस सेल थेरपी, म्हणजे आपले सेल घेऊन आपल्या सेलमधील जे ग्रोथ फॅक्टर आहेत, आपल्या रक्तामध्ये जे ग्रोथ फॅक्टर आहेत, जे हार्मोन्स आहेत, त्यांना सेपरेट करून ते फक्त आपण आपल्या इंद्रियामध्ये टोचतो आणि त्याच्यामुळं तिथले ग्रोथ फॅक्टर वाढतात, तिथले सेल्स वाढतात, तिथले ब्लड सर्क्युलेशन वाढतं, तिथले नवीन रक्तवाहिन्या वाढतात आणि त्याच्यामुळं तुमच्या पेनीची हेल्थ, स्पॉन्जी टिश्यू असतं त्याची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी पी-शॉट थेरपी इज द बेस्ट थेरपी राईट नाव। जर तुम्हाला पी-शॉट थेरपी करायची असेल तर खूप सिंपल प्रोसिजर आहे। तुम्हाला माझ्या क्लिनिकला यावं लागेल, 1 तासाचा वेळ काढावा लागेल आणि आम्ही तुमचं 10 ते 15 ml आम्ही तुमचं रक्त घेऊ आणि ते रक्त घेऊन त्याच्यानंतर आम्ही त्याला सेंट्रिफ्यूज करू, त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर टाकू, त्याच्यानंतर जे वरचं जे सोल्युशन असतं पिवळ्या रंगाचं ते आम्ही इन्शुलिन सिरिंजमध्ये आम्ही भरतो आणि तुमच्या लिंगाला ॲनेस्थेशिया देऊन, लोकल ॲनेस्थेशिया देऊन आम्ही पूर्ण 360 डिग्रीमध्ये इव्हन ग्लॅन्स पेनिसला आम्ही हे सोल्युशन टोचतो आणि त्याच्यामुळं कुठं नवीन सेल जनरेशन तयार होण्यासाठी किंवा नवीन ऑटो इम्युन सिस्टम तयार होण्यासाठी ही थेरपी सगळ्यात बेस्ट थेरपी आहे आणि याची सुरुवात झालेली आहे। आणि माझ्या क्लिनिकला आजपर्यंत मी 50,000च्या वर पी-शॉट थेरपी केलेल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट खूपच फंटास्टिक आहेत। खरोखर तुम्हाला जर इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनसाठी विदाऊट मेडिसिन जर ट्रीटमेंट पाहिजे असेल तर तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला या, पी-शॉट थेरपी करून घ्या आणि महिन्याला एकच वेळ करायचा आहे, 6 वेळा करायचा आहे, तर तुम्हाला याचे रिझल्ट खूप फंटास्टिक भेटतील। आणि याच्याबरोबर जर तुम्ही व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसचा जर वापर केला तर त्याच्यापेक्षा अजून जास्त रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात। धन्यवाद मित्रांनो।